मराठा समाजाच्या पाठोपाठ आता धनगर समाज सुद्धा लोकसभेला उमेदवार उभा करणार आहे। जालन्यात आज धनगर समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत जालन्याचे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे आणि लोकसभा लढवण्यासाठी एकमताने निर्णय घेतलाय। रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याची गरज नाही, ते आपोआप पराभूत होणार आहेत, कारण त्यांचा काळ भरलाय, अशी प्रतिक्रिया धनगर नेते बळीराम खटके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मी 2009ला फॉर्म भरल्याच्या नंतर नेमकं काय ठरलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं मला हे म्हणायचं की उद्या कदाचित महाविकास आघाडीतून ओबीसीचा उमेदवार राहिला तर तुमची काय भूमिका? नक्की आज ही जी बैठक होती ही धनगर समाजाची बैठक आहे। धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गेल्या 70 वर्षापासून आहे। या मुद्द्यावर आम्ही 70 वर्षापासून भांडतोय। आम्ही ही भूमिका साधारणतः 6 महिन्यापासून आम्ही राजा बनवा अभियान चालवलंय आणि लोकसभा आम्ही लढणार धनगर हे आम्ही डिक्लेअर केलेलं होतं। ओबीसीचा मुद्दा आता आला, आम्ही ओबीसीचा एक घटक आहोत आणि जर या जालना जिल्ह्यामध्ये आता या धनगर समाजाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठरवलं की धनगर समाजाच्या वतीनं दीपक बोराडे उमेदवार राहील, पण मी माझी भूमिका सांगतो की जर ओबीसी पक्षाला कुठल्याही पक्षाचा उमेदवार जर ओबीसी असेल मोठा, जो काँग्रेस म्हणजे भाजपचा उमेदवार डिक्लेअर झालेला आहे, राहिलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गट, या तिघांपैकी जर ओबीसी उमेदवार असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबत राहू, नसेल तर आता आम्ही डिक्लेअर झालेलो आहे ओबीसी समाजाने आमच्या सोबत राहावं, ही समाजाची भूमिका आहे। समाजाची काय भूमिका ठरलेली आहे, त्याला पाठिंबा देऊ असं तर ठरलेलंच आहे। काही काही मराठा संघटना जागोजाग उमेदवार तयारी देखील सुरू आहे, तर धनगर समाजाची कसं काय आहे? नाही, काय आहे ना, ही लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकणे, निवडणुका रद्द करणे या गोष्टी आम्हाला योग्य वाटत नाहीत। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, किती जरी तुम्ही 2000 फॉर्म भरले तर ना या राज्य सरकारला काही फरक पडणार ना केंद्र सरकारला फरक पडणार आहे। जालना जिल्ह्यातून जर समजा निवडणूक रद्द झाली तर यांना काय सरकार बनणार नाही असं थोडी आहे। म्हणून माझी त्यांनाही विनंती, त्यांचा अधिकार आहे त्यांनी करावं, पण निवडणुकीवर बहिष्कार टाकणे किंवा निवडणुका रद्द करणे या भूमिकेशी आम्ही सहमत नाही। दानवे यांनी 25 वर्षामध्ये एकदाही धनगर समाजाचा मुद्दा मांडला नाही, त्यामुळे धनगर समाज त्यांना मतदान करणार नाही असं खटके यांनी म्हटलंय। तर आमचा लढा 70 वर्षांपासूनचा असून धनगर समाज तेव्हापासून दुर्लक्षित आहे। त्या ठिकाणी आम्ही मागील 6 महिन्यांपासून राजा बनो अभियान सुरू केलंय। त्या अनुषंगाने धनगर समाज आता निवडणुका लढणार असल्याचं उमेदवार दीपक बोराडे यांनी मत व्यक्त केलंय। नाही, याच्यावर निर्णय घेण्यात आला की या जालना जिल्ह्यात धनगर समाजाचं मोठं मतदान आहे आणि या लोकसभेला धनगर समाजाचा उमेदवार असला पाहिजे, म्हणून या समाजात आज ही बैठक होती आणि त्यामध्ये समाजाच्या वतीने एक निर्णय घेण्यात आला की येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला दीपक बोराडे यांचं नाव समाजाच्या वतीनं फायनल करण्यात आलं आणि समाज सगळ्या ताकदीनं दीपक बोराडे यांच्या पाठीशी उभा राहून येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून आणण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न आम्ही समाज म्हणून करणार। समाज म्हणूनच नाही तर माझी सगळ्या जालना जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वजण दीपक बोराडे यांच्या पाठीशी उभा राहून येणाऱ्या काळात या जालना जिल्ह्याचा खासदार म्हणून दीपक बोराडेला संसदेत पाठवलं पाहिजे। रावसाहेब दानवेला पराभूत करायची आम्हाला गरजच नाही। रावसाहेब दानवे ऑटोमॅटिक पराभूत होणार, कारण त्यांचा काळ भरलेला आहे। त्यांनी आतापर्यंत संसदेत 5 टर्म झाल्यात, एकाही म्हणजे वेळेस अधिवेशनात धनगर समाजाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला नाही, त्यामुळे धनगर समाज त्यांना मतदान करणार नाही। अगर राष्ट्रीय पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ओबीसी उमेदवार कधी आलाय तर त्यांना तुम्ही पाठिंबा देणार का? तो उमेदवार जर समाजासाठी ओबीसीसाठी झटणारा असेल आणि ओबीसीचा चेहरा असेल तर 100% मी त्याच्या पाठीमागे उभं राहू। समाज बांधव होते, तर ते अशा परिस्थितीमध्ये आपला
100% करतील. आम्ही तशी भूमिकाच मांडलेली आहे. कारण जातीसाठी माती खायची वेळ आलेली आहे. जो राजकीय पक्षाचा पुढारी काम करणार नाही त्याला यापुढं समाज स्वीकारणार नाही.